ज्या खर्शी खांडीवर विश्वनाथ बास जे बाळापूरकर खांडीचे निर्माते आहेत, त्यांना याच ठिकाणी पारध्याच्या वेशामध्ये दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलेलं आहे। त्यांच्या त्या पारध्याच्या वेशामध्ये दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलेचा आनंद अंतःकरणामध्ये आठवीत श्री दत्तात्रय प्रभूंच्या नामाचा उच्चार करूयात। श्री दत्तात्रय महाराज की जय। जर विश्वनाथ बासांना दर्शन झालं तर निश्चितच तुम्हा आम्हा सर्वांनाच दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होणारच आहे। फक्त आपल्याला देवाच्या आज्ञेचं प्रतिपालन करायचं आहे, ते आपण सर्वजण प्रतिपालन करत आहात। म्हणून दत्तात्रय प्रभूंनी दर्शन द्यावं ही दत्तात्रय प्रभूंची सुद्धा प्रवृत्ती आहे आणि माझ्या श्री चक्रधर स्वामींची आपल्याला आज्ञाही आहे। दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होण्यासाठी आपली तेवढी पात्रता नाही, कारण ते दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन आहे। परंतु माझा देव आपल्या सर्वांना एक वचन देऊन गेलेले आहेत। ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी निघून गेले, त्यावेळी दायंबा असे तुम्हासारखे वेडे पिसे होऊन देवाला शोधत निघालेत। त्यांना काही तहान नाही, भूक नाही, अन्न नाही, पाणी नाही। दायंबा असे शोधत 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 निघाले, काहीच समजेना त्यांना। आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना सूचिक पडलं, तुमच्या आमच्या भाषेत म्हणजे स्वप्न पडलं। आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्ष स्वामी त्यांच्याशी बोलतायत। कुठे स्वामी? वेरूळला आहेत, की वेरूळला दायंबाची आणि स्वामींची पहिली भेट झाली। स्वामी स्वतः म्हणतात की हे के गेले असे। दायंबांना म्हणतात, भोजिया आम्ही तुमच्या जवळच आहोत, आम्ही तुमच्या सदैव जवळच आहोत। दायंबा म्हणतात, देवा तुम्ही सदैव जवळ आहे म्हणता, मला दिसत का नाहीत? आणि मग स्वामी म्हणतात, पाठीचा वास काही देखी जात आहे, पाठीमागची वस्तू दिसते का आपल्याला? नाही दिसत ना। पाठीचा देव कसा दिसेल? पाठीमागचा माणूस दिसत नाही, मग देव कसा दिसेल? आणि म्हणून देवाने आठवण केली, आठवण करून दिली दायंबांना की हे विसेखे येळापुरी असे। कुठे आहेत? आम्ही सदैवपणे तुमच्या सोबत, पहिली तुमची आणि आमची भेट झाली त्यावेळेस आमच्यापासून तुम्हाला जो एक प्रकारचा स्थिती सुखानंद झाला, त्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये जी आमच्याविषयीची श्रीमूर्ती आणि प्रतीती निर्धारित झालेली आहे, ती सदैव तुमच्या सोबत आहेच। बंधूंनो, ज्यावेळेस आपल्या गुरुजनांच्या माध्यमाने परमेश्वरापासून बोध होतो, त्या दिवसापासून देव तुमच्या सोबतच असतात। ज्यावेळेस परमेश्वराचा अधिष्ठित अधिकरण परमेश्वराचंच ज्ञान निरूपण करत असतात,
त्यावेळेस परमेश्वराच्या श्रीमुखातून निघालेली परावाणीचा शब्द तो जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिर होतो, त्यावेळेस परमेश्वर जिथे आहे तिथून तुमच्यासाठी एक परमेश्वराची ओळखण म्हणून बोध शक्ती आपल्यापासून तुम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये स्थिर करत असतात. त्याला म्हणतात जीवावर बोध होणे. हा परमेश्वर आहे, मी जीव आहे अशी प्रतीती तेव्हापासून येते. त्यामुळे माझा देवही आपल्यासोबत आहेच आहे. त्या देवाची आठवण करत सर्वज्ञ श्री आजच्या या खर्शीखांडीवर श्री दत्तात्रेय प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या उभय अवतारांच्या लीळा विशेषाचा आनंद आपण अनुभवणार आहोत. तुम्ही सर्वजण जाणते आहात दोन्हीची वेगळीकता आणि दोन्हीचं साधर्म्य. आम्ही बऱ्याच वेळा प्रत्येक वस्तूची तुलना करतो आणि तुलना करता करता मग आमच्या हाताशी काहीच येत नाही. याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे, याच्यापेक्षा हे कनिष्ठ आहे, हा असा आहे, तो काळा आहे, तो गोरा आहे. ही सृष्टी विविधतेने नटलेली आहे. प्रत्येकाचं एक वेगळं मूल्य आहे. परंतु आपला जीवाचा स्वधर्म असतो तुलना करायची. नाही, माझ्याकडे एक मजलीच घर आहे, शेजाऱ्याच्याकडे 2 मजली घर आहे, झाला दुःखी. अरे 1 मजली तुझ्याकडे आहे याचा आनंद घे ना. पण त्याचं 2 मजली आहे हे सुख त्याला आपलं 1 मजलीचं घर दुःख देऊ लागतं. आणि म्हणून माणसाच्या जीवनात जेव्हा जेव्हा तुलना येते तेव्हा तेव्हा ते दुःखाला कारणीभूत होते. आणि म्हणून आपण या 2 अवतारांच्या संबंधात तुलना करणार नाही. कारण दोघेही आमच्या जीवोद्धरणासाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी दोन्ही हात आमचे दोन्ही अवतारांनी धरलेले आहेत. उजवा हात माझ्या देवाने धरलेला आहे. डाव्या हाताला श्री दत्तात्रेय प्रभू आपल्या हाताला धरून उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या हाताला धरले, आपण नाही त्यांच्या हाताला धरलेलं. त्यामुळे आम्हा सर्वांचा विश्वास आहे, आमच्या सर्वांची निश्चित प्रतीती आहेत. आम्ही कसेही असलो तरी त्याचेच आहोत. आम्ही किती पापी असलो, किती दुराचारी असलो तरी आम्ही त्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या आणि माझ्या देवाचे साधनदात्याचेच आहोत. आणि म्हणून दोन्हीची गुणानुमोदन करत आपण वेगवेगळी अनुभूती अनुभवूयात. श्री दत्तात्रेय प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे दोन्ही अवतार उभय दृश्य आहेत. उभय दृश्य म्हणजे ज्यांनी पर आणि अवर या दोन्ही शक्तीचे कार्य प्रगट केलेले आहेत. म्हणजेच आजच्या भाषेमध्ये सांगायचं की ज्या दुकानामध्ये सर्व वस्तू उपलब्ध आहेत, पिन टू प्लेन, आजकाल मॉलमध्ये सगळं मिळतं की नाही, तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरजच नाही. तुम्हाला काही पाहिजे असू द्यात, काही लागू द्यात, तिथं लिहिलेलं असतं A to Z, पिन टू प्लेन. तुम्हाला 1 टाइम मिळेल. फक्त तुम्ही आत या, तुम्हाला पाहिजे ते मिळेल. तसे दोन्ही अवतार उभयदृश्य आहेत. दोन्ही अवतारांकडे तुम्ही अर्ज करा, तुम्ही दोन्ही अवतारांना विनंती करा, दोन्ही अवतारांना फक्त आठवा. तुमचं सगळं कार्य परमेश्वर सिद्धीला नेण्यासाठी समर्थ आहेत. त्या दोन्ही अवतारांचा जयकार करूयात. श्री दत्तात्रेय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आणि म्हणून दोन्ही अवतारांना विनंती केली की आपलं काम निश्चित होणारच आहे. तरीही त्यातल्या त्यात
आमचा अर्ज, कारण आम्ही आहोत श्री चक्रधर प्रभूंच्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी. दत्तात्रय प्रभूंच्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला प्रवेशच नाही आहे, कारण त्या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त आणि फक्त क्लास 1च विद्यार्थी प्रवेश मिळवू शकतात. आपण ढकल पास, काठावर पास, वरच्या वर्गात घातला, अशा अवस्थेतले जास्तीत जास्त खूप काही प्रयत्न केला तरी 50% आपण जास्त काही मार्क मिळवू शकतच नाहीत. अशा अवस्थेतले आपण विद्यार्थी असल्या कारणाने आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या युनिव्हर्सिटीमधले विद्यार्थी आहोत. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. काल आपण पाहिलं होतं की जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे सगळ्यात विद्यार्थी असला तरी तो तिथे पास होतो. आणि त्यातल्या त्यात आता शासनाचा GR निघालेला आहे की 9वी पर्यंत कोणालाही नापास करायचं. तसं आमच्या देवाने सांगितलेलं आहे. त्यातल्या त्यात आमच्या श्री चक्रधर स्वामींचा विशेष आहेत. फक्त तुझा 2 घडिया जरी देता आल्या, तुला 2 घडिया जरी देता आला, परंतु काय झालं पाहिजे, तू अनुसरला पाहिजेस. सर्व संग परित्याग करून, कारण देव कोणाचा आहे, देव कोणाचा आहे. आणि म्हणून सर्व संग परित्याग करून शेवटच्या 2 घडिया का होईना आपण जर त्या परमेश्वराला दिले आणि परमेश्वराचे झालोत, तर निश्चित तुमचं संस्कृती बंधन तुटणार आहे. असा शब्द साधनदात्याकडून आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्याचा आनंद व्यक्त करीत श्री चक्रधर स्वामींना आपण दंडवत प्रणाम करूयात. सर्वज्ञ आता दत्तात्रय प्रभू सुद्धा काही कमी नाही आहेत. दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे, आम्हाला शब्द दिलेला आहे. काय शब्द दिलेला आहे की एकदा माझं तुला दर्शन झालं की मग तुझं तिकीट कन्फर्म झालंच. दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं तर आपलं तिकीट कन्फर्म आहेच, पुढे कुठेच ब्रेक नाहीये. काल आपण पाहिलं की 4 in 1 दत्तात्रय महाराज किती आहेत, 4 in 1 आहेत. म्हणजे तामसाचाही उद्धार करतात, राजसाचाही उद्धार करतात, सात्विकाचाही उद्धार करतात आणि निर्गुण सात्विक आहेत त्यांचाही उद्धार करतात. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचा सुद्धा आनंद आपण जयकारा करून करूयात. श्री दत्तात्रय. त्यानंतर आपण आनंद अनुभवणार आहोत की दत्तात्रय महाराज आता आपल्याला निश्चितच कुठे ना कुठेतरी अनुभूतीच्या रूपाने दर्शन देतातच आहेत. कारण त्यांचं सहाय्य वर्ततं, ते सदैव आहेत. सर्वज्ञ प्रतिष्ठान 35 वर्ष झाले पदयात्रेचा सर्वे करतं. कोणाच्या ओळखीवर नाही, कोणाच्या परिचयावर नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की आमचा जेव्हा पहिला सर्वे होतो तो फक्त एक सुपारी देवावर चढवायची आणि पहिला सर्वे होताना किलोमीटरचा सर्वे केला जातो. फक्त की चालणारा माझा साधक पायी चालणार आहे, त्याला कमीत कमी त्रास व्हावा. आणि म्हणून पहिला सर्वे फक्त आणि फक्त किलोमीटरचा सर्वे केला जातो. किलोमीटरमध्ये कुठे थांबता येईल, कुठे मुक्काम करता येईल, दुपार कुठे आणि संध्याकाळ कुठे, कोणालाही भेटल्या जात नाही. कोणत्या स्थानाच्या संबंधात, कोणत्या जागेच्या संदर्भात कुठलाही नियोजन त्यावेळेस आम्ही करत नाही. त्यानंतर पत्रिका काढल्या जातात. लक्षात ठेवा, आधी कळस आणि मग पाया आहे. सर्वज्ञ प्रतिष्ठान ही एक अशी संस्था आहे की जी पैशावर आधारित नाही ना प्रतिष्ठेवर आधारित आहे. ती ईश्वराधिष्ठानावर अधिष्ठित असल्या कारणाने पहिला सर्वे
काय होतो? किलोमीटरचा, म्हणजे तुमच्या सर्वांच्या प्रत्येकाच्या पायाचा विचार केला जातो. आणि नंतर पोटाचा. दुसरा सर्वे जो होतो तो पोटाच्यासाठी होतो. पोटासाठी म्हणजे आम्ही काय पोटासाठी फिरणारी नाहीतच, आम्ही फिरतो ईश्वर शोधणीसाठी. आणि म्हणून दुसरा जेव्हा सर्वे होतो, जिथे दुपारचं भोजनाची व्यवस्थापन आहे तोपर्यंत आम्ही त्या गावात कोणालाही भेटत नाही. गावात उतरायचं, गाडीतून खाली उतरलेले माणसं विचारतात इथे कोणी महानुभावपंथी आहेत का. एखादा मठ असेल, एखादा मंदिर असेल, एखादा आश्रम असेल तर पहिलं प्राधान्य आश्रमाला किंवा साधूंना. जर साधू संत नसतील तर कोणी उपदेशी असेल त्यांना, आणि तेही नसेल तर स्टँडवर उतरल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी विचारायचं की इथं कोणी दिंडीला जेवण घालतं का. कालचं जसं आपण पाहिलं की त्या गोविंद महाराजांनी काय म्हणून जेवण दिलं तुम्हाला? ब्रह्महेतूने तुम्हाला भोजन दिलेलं आहे. सर्वात श्रेष्ठ भोजन जर कोणतं असेल तर तुमची मला ओळख नसली पाहिजे आणि मलाही तुमची ओळख नसली पाहिजे. फक्त मीही देतो श्री चक्रधरार्पण आणि देणारही देतो श्री चक्रधरार्पण, तरच ते अन्न तुमच्यासाठी आणि देणाऱ्यासाठी सर्वोच्च दानातलं अन्न आहे. त्याचा आनंद आमच्या श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाप्रमाणे आम्ही 35 वर्षात अनुभवतोही आणि आपल्या सर्वांनाही तो अनुभव देतो. हे आहे आमच्या स्वामींच्या निष्ठेवर चालणाऱ्या, वाटेने वाटचाल करणाऱ्या साधकासाठी, की ज्याच्यामुळे आम्ही 35 वर्षात त्या ईश्वर संकेताने वाटचाल करत असताना कुठेही आमच्या प्रत्येक पदयात्रेच करूच्या पायात काटा मोडलेला नाही, ना संयोजकाला कुठला उपद्रव झालेला आहे. कारण आमचा भरोसा देवावर आहे, माझ्या साधनदात्यावर आहे. अशा त्या साधनदात्याची कृतज्ञता व्यक्त करत त्याच्याच छत्रछायेखाली आपले सर्वांची वाटचाल चालू आहे. त्या साधनदात्याला दंडोत प्रणाम करूयात. सर्वज्ञ श्री. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये मी श्री दत्तात्रेय प्रभू आणि श्री चक्रधर प्रभू यांच्यामधलं मूल्य, यांच्यातलं कार्यमूल्य, जीवनमूल्य आपल्यासाठी सांगत आहे. दत्तात्रेय प्रभूंच्या आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या उद्धरण कार्यामधले अनेक भेद, अनेक वैशिष्ट्य आपण अनुभवत आहोत, ज्याच्यामध्ये माझा देव अयोग्य ते योग्य करून ज्ञान देतो, उद्धार करतो. दत्तात्रेय महाराज मात्र योग्य झालेला आहे त्यालाच पास करतो. योग्य झाला नाही तर दर्शनच देत नाहीत. दर्शन देत नाही परंतु अनुभूती दर्शन देतो. तुमचं जबरदस्तीने तुमच्या तिन्ही दानाचा दानदातृत्व करत तुमचा अधिकार वाढवतो. आता आपण सर्वजण दत्तात्रेय प्रभूंच्या कृपाछत्राखाली वावरतो आहोत आणि म्हणूनच खर्शी खांडीवर उपस्थित झालेलो आहोत. नाही तर इथं खर्शीत याची काय गरज आहे? खर्शीत आलो असतो का आपण? कल्पना करा बरं. उभ्या आयुष्यात आलो असतो का? इथे दत्तात्रेय प्रभू विश्वनाथ बासांना भेटले म्हणून आम्ही इथं पोहोचलो. म्हणजे ही दत्तात्रेय प्रभूंचीच कृपा आहे की नाही? वाजवा की त्यांच्यासाठी टाळ्या दत्तात्रेय प्रभूंसाठी. नाही तर आपण कोण कुठले? आपलाने या खर्शी गावाचा ना जातीचा ना पातीचा, वेलीचा ना वर्गणीचा कसला संबंध नसताना आपण इथे पोहोचलोत. ही कोणाची कृपा आहे? दत्तप्रभूंचीच कृपा आहे. म्हणून आपल्याला इथपर्यंत येता आलं. त्यांनी जर विश्वनाथ बासांना दर्शन दिलंच नसतं, कल्पना करा की दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन जर त्यांना इथे झालंच नसतं,
नाही बसू त्यांच्या इच्छा. हां इथं 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 टाका, इथं म्हणतं इथं बसा, इथे बसता येतं. बरं त्यांना दादांसाठी आपण टाळ्या वाजवूयात. ईश्वर संकेताने दत्तात्रय महाराजांनी आम्हाला आता किती 400 वर्षापासून लोक, या 400-500 वर्षापासून लोक इथे येतात. मग यांना सगळ्यांना तीर्थवंदनाचे इथे येताना सहजासहजी येत आहे का? लगेच मला सुद्धा दम लागला इथं वर येताना. आता हे दम लागलेलं कोणाच्या खात्यात गेलं? ते विधीमध्येच गेलं ना. कालची थंडी, ऊन, पाऊस हे कुणासाठी आहे? आपण देवाच्या आज्ञेत आहोत, देवाने सांगितलेल्या परीमध्ये आहोत, म्हणून आपल्याला त्याच्या संबंधाने योग्यता होते आहे, अधिकार वाढतो आहे, पवित्रता येते आहे. म्हणजे ही दत्तप्रभूंचीच कृपा आहे. आणि म्हणून दत्तप्रभूंचे आपण कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केलेच पाहिजे की देवा तुझी अगम्य तुझी लीळा की ज्यामुळे नकळे ब्रह्मादिक, आता मला काय कळणार आहे, पण देवा तूच ही लीळा केले म्हणून मला इथं येता आलं आणि माझे कर्म नासले. जोपर्यंत कर्मनाश होत नाहीत ना तोपर्यंत दत्तात्रय प्रभूं दर्शन देणार नाहीतच. आणि म्हणून कर्मनाशासाठीच सर्वज्ञ प्रतिष्ठानने तुमच्यावर उपकार केलेले आहेत. त्यांचीही कृतज्ञता व्यक्त करा आणि दत्तात्रय महाराजांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करूयात की दत्तात्रय महाराजा तुझी कृपा आहे. श्री दत्तात्रय महाराज. मी सांगत होतो की दत्तात्रय प्रभूंच्या आणि श्री चक्रधर प्रभूंच्या सानिध्यामध्ये आपण आहोत. दत्तात्रय प्रभूंच्या शब्दामध्ये कृपा आहे, तर आमच्या स्वामींच्या अपाद मस्तक वेरी कृपा आहे. दत्तात्रय प्रभूंच्या शब्दामध्ये कृपा सामर्थ्य दडलेलं आहे, तर श्री चक्रधर प्रभूंच्या अपाद मस्तक वेरी कृपा छत्राची कार्यदिशा आहे. दत्तात्रय प्रभूंच्या श्रीमुखातून शब्द आला की तो प्रामाण्य होतो. होतो की नाही? कशामुळे होतो? त्यांच्या शब्दात त्यांनी कृपेचं कार्य प्राधान्याने अवलंब केलेला आहे. परंतु दत्तात्रय प्रभूंचं वरदान ज्यांना आहे, लक्षात ठेवा त्यांच्या शब्दामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. आणि म्हणून पदयात्रेचे संयोजक त्यांनाही दत्तात्रय प्रभूंची कृपा आहे. आणि म्हणून जे त्यांची आज्ञा प्रतिपालन करतात, म्हणजेच दत्तात्रय प्रभूंची आज्ञा प्रतिपालन करतात, त्यांची आज्ञा प्रामाण्य मानून आपल्या जीवनात जर तुम्ही वाटचाल ठेवली तर निश्चितच दत्तात्रय प्रभू तुम्हाला प्रसन्न होतील. श्री दत्तात्रय. कारण गुरुजनांच्या शब्दामध्ये सुद्धा एक ताकद असते, लक्षात ठेवा. ते आपल्याला सांगत असतात, हे करा, हे करू नका, या वाटेने जा, या वाटेने जाऊ नका. आमचा 35 वर्षाचा अनुभव आहे. जेव्हा जेव्हा ईश्वर संकेत सोडून, म्हणजे पहिल्या सर्वेतून जास्तीत जास्त दुसऱ्या सर्वेतून, जर का आम्ही तिसऱ्यांदा सर्वे बदलला, एखादं गाव बदललं, एखादं ठिकाण बदललं की झालाच त्रास समजा. आहे का नाही अनुभव? म्हणजे आता आमच्या 35 वर्षाचा अनुभव असा आहे की 35 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिल्या सर्वेत जी गावं निश्चित झाली आणि दुसऱ्या सर्वेत जर ती आम्ही बदलली की काही ना काहीतरी अडचण आलीच. कोणाला सुतक पडलं, कोणाला काय झालं, कोणाला काय झालं, काहीतरी अडथळा आला. आणि त्या दुसऱ्या सर्वेला जर आम्ही हलवाहलवी केली मग तर आमच्या सकट पदयात्रेची बी फटफजितीच. कशामुळे झाले? हे येतं गुरुजनांच्या शब्दामध्ये जे सामर्थ्य येतं ते परमेश्वराच्याच कृपेने येत असतं. म्हणजे
गुरुजन बोलतात म्हणजे एक प्रकारे परमेश्वर बोलत असतात, ही जेव्हा आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रतीती निश्चित होते तेव्हा आम्ही कुठल्याही साधनेमध्ये डगमगत नाहीत, अशी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची आणि दत्तात्रेय प्रभूंच्या कृपेची वैशिष्ट्य आमच्या जीवनामध्ये लक्षात राहिलं पाहिजेत. आणि शब्दी सामर्थ्य जे येत असतं ते गुरुजनांच्या शब्दी सामर्थ्य कशाने येतं? माझ्या देवाच्या स्मरणाने, माझ्या देवाच्या आज्ञेनेच ते वागतात. दत्तात्रेय प्रभूंच्या नामस्मरणाने आणि दत्तात्रेय प्रभूंच्याच प्रसन्नतेने गुरुजनांच्या शब्दात सुद्धा सामर्थ्य येतं. अशा दोन्ही अवतारांच्या आज्ञेचं आणि सन्निधानाचं सामर्थ्य कार्य आपण आपल्या जीवनामध्ये उतरवूयात. सर्वज्ञ श्री श्री दत्तात्रेय महाराज की जय. त्यानंतर आपण बघूयात दत्तात्रेय प्रभूंचं वैशिष्ट्य वेगळं आणि आमच्या स्वामींचं वैशिष्ट्य वेगळं. दोन्हीचं आपापल्या ठिकाणी वेगळेपण आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती की दत्तात्रेय प्रभू चारी युगामध्ये विद्यमान आहेत. सृष्टीच्या आरंभापासून त्या सृष्टीच्या अंतापर्यंत दत्तात्रेय प्रभूंनी अशी प्रवृत्ती स्वीकार केलेली आहेच की चारी युगामध्ये मी विद्यमान आहेत. म्हणजे किती कालखंडापर्यंत विद्यमान आहेत? आमच्या ब्रह्मविद्या शास्त्र संकेतानुसार 72 चौकड्या. किती चौकड्या? 72 चौकड्यापर्यंत दत्तात्रेय प्रभू विद्यमान आहेत. आणि आपला नंबर लागावा त्याच्यामध्ये अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे की नाही? का त्याच्यातून पुढच्या सृष्टीत नाही, आतापर्यंत आपण अनंत सृष्टी वाहत आलेलो नर्मदेच्या गोट्यासारखे वाहतच चाललंय. परंतु दत्तात्रेय प्रभूंनी अनेक एकदा आता ही प्रवृत्ती सृष्टीच्या आरंभीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत मी या सगळ्या जीवांना ज्ञान देणारच आणि उद्धरणारच असा कृतनिश्चय करून दत्तात्रेय प्रभूंनी अवतार धारण केलेला आहेच आहे. आता बघूयात आता किती झाले याचा विषय अंदाज सांगता येत नाही की 72 चौकड्यापैकी कितवी ही चौकडी चालू आहे याच्याविषयी काही शास्त्रात कुठे निश्चित आकडा नाही आहे. परंतु एवढा मात्र आकडा निश्चित आहेत की 72 चौकड्यापर्यंत सृष्टीच्या सुरुवातीच्या जेव्हापासून शेवटच्या जेव्हापर्यंत ज्ञानदातृत्व होतच असतं. मुद्दा मला फक्त एवढाच सांगायचा आहे की चिरायू दत्तात्रेय प्रभूंचा अवतार आहेच आहे. तिथे कुठेतरी आपली वर्णी लागावी आणि आम्हाला सुद्धा दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाने तिकीट कन्फर्म व्हावं अशी अप्राप्ती व्हावी. दत्तात्रेय प्रभूंना अभिवादन करूयात. श्री दत्तात्रेय. आता राहिला श्री चक्रधर स्वामींच्या म्हणजे आमच्या स्वामी साधनदाते यांच्या प्रवृत्तीचा विशेष. श्री नागदेवाचार्य म्हणतात, येणे अवतारे श्री चक्रधरे, जो नुद्धरे तो कहीच नुद्धरे मा नुद्धरेची. लक्षात ठेवा, ही एक वॉर्निंग आहे. हा धोक्याचा सिग्नल आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. येणे श्री चक्रधरे, श्री चक्रधर अवतारे म्हणजे साधनदाता श्री चक्रधर प्रभूंनी जो अवतार धारण केलेला आहे तो किती वर्ष झालेले आहेत. आता आपण श्री चक्रधर अवतार दिन 800 कितवा संपन्न केला? 804वा केला. आता 805 सुरू झालेला आहे का नाही लक्षात? आता तर सगळ्यांनी श्री चक्रधर अवतार दिन संपन्न केला. म्हणजे 805 व श्री चक्रधर प्रभूंचं अवतारण कार्याचं 805 वर्षाचे श्री चक्रधर स्वामी आहेत. अशी आमच्या सर्वांची प्रतीती आहे की स्वामींनी 1000 वर्षाचं आयुष्य स्वीकार केलेलं आहे की नाही? सगळ्यांना माहिती.
श्री चक्रधर स्वामींचं अवतार कार्याचं आयुष्य अगोदर निर्धारित झालेलं आहे. ते तुम्हा सर्वांसाठीच देवानेच तसं ठरवलेलं आहे. आता कल्पना करा किती राहिलेत, 196 वर्ष. आता 196 वर्षात तर आपला उद्धार झाला पाहिजे की नाही? कोणी काही बोलायलाच तयार नाही. कोणाची काही इच्छा दिसत नाही. आपल्या सर्वांची इच्छा आहे की आपला नंबर लागलाच पाहिजे, आपलाही उद्धार झालाच पाहिजे. कारण एका बाजूने आपल्याला नागदेवाचार्यांनी सावध केलेलं आहे, आता जर तू उद्धारला नाहीस तर कधीच तुझा उद्धार होणं शक्य नाही आहे. म्हणून देवा अशी वेळ येऊ देऊ नकोस. घे काढून. आतापर्यंत तू अनेक वेळा मला ही संधी दिली, आता ही शेवटची संधी तू दिलीत, या संधीचं मी सोनं करणारच असा कृतनिश्चय करत सर्वज्ञ श्री त्याही पलीकडे अजून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वैशिष्ट्य आहे. देवाची आज्ञा पालन केली नाही की देवाला खंती येते की नाही? त्यातल्या त्यात इतर अवतारांपेक्षा माझा देव ना एक तर लवकर रागवतच नाही. देवाला राग येतच नाही. आमच्या म्हणता नाही कधी राग येत नाही. पण राग आलेला मी एकदाच पाहिला पदयात्रेत. त्या कुठे त्या ह्याला नागलवाडीला म्हणजे आम्ही पाहिलेल्या 35 वर्षात 35 वर्षात मी तरी म्हणताना रागवलेलं कधी पाहिलंय? एकदा 2च वेळा पाहिलेलं. एक आव्हानाच्या पदयात्रेमध्ये आणि नागलवाडीला काय झालं की एक पदयात्री चुकीच्याच मार्गाने स्नान करायला घुसला आणि तो होता अपंग. त्या एका मुळीला धरून खाली उतरत होता. आता त्याच्या जीविताची चिंता आमच्यावर. आणि मग महादेव कोपलेले आम्ही पाहिले. तसा माझा देव तर त्यापेक्षा कोपिष्ट आहे. लक्षात ठेवा. देव म्हणतात हे ईशाळू वाचे ईशाळू. अरे बाकीचे लोक तरी तुम्हाला रागवतील, त्यांच्याविषयी खंती येतील, पण माझा देव मात्र कसा आहे, एकदा रागवला ना मग पुन्हा प्रसन्न होणे शक्य नाही. माफ तर करणं नंतरचा भाग आहे, पण माझा देव कसा आहे, एक तर लवकर नाराज होत नाहीत, लवकर देवाला खंतच येत नाही. किती करू द्यात, आपला तो बाळ्या असतोच की नाही. कारण देवाने तुम्हाला आपला म्हटलेलं आहे. देवाने आपला म्हटलेलं आहे. ह्या पदयात्रेतले सगळे आम्हाला ईश्वरीचे राजकुमार दिसतात. कोणी कसाही वागला, कोणी कसाही चालला, कोणी कसाही पाळ्यात घुसला, कोणी मध्येच रांग सोडून डबल पाळ्या घेतलं, तरी तो आम्हाला आवडतो. का आवडतो? का आवडतो? तो आमच्या देवाचा आहे. तो आमच्या सोबत चालतो, माझ्या देवाचा आहे. जास्त घुसते असं सांगितलं. नाही, आता ते घुसणे म्हणजे शब्द, तुम्ही गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करतात ना. ते तर तेवढा करता मी तो अगोदर मुद्दा सांगितला की तुम्ही गुरूंची आज्ञा प्रतिपालन केली म्हणजे एक प्रकारे देवाचीच आज्ञा प्रतिपालन केलेली आहे. त्यांची आज्ञा भंगली म्हणजे ईश्वराचीच आज्ञा भंगलेली आहे. आणि एक वेळा माफ करतील, 2 वेळा माफ करतील. अहो, देवाने आमच्या शिशुपाळाचे 99 अपराध माफ केले, पण एकदा रागवल्यावर काय झालं, शेवट झाला की नाही. आणि म्हणून देव म्हणतात हे ईशाळू पेक्षाही ईशाळू आहेत. एकदा देवाला राग येत नाही, 2दा येणार नाही, 3दा येणार नाही, 4दा येणार नाही. अरे पण नाठाळा गाठाळा, कधीतरी स्वारी तरी म्हण, कधीतरी त्याच्याविषयी अप्राप्ती तर भाव. चुकलं म्हणून देवाजवळ तरी कबूल कर, नको माणसाजवळ कबूल करू. काही माणसं उदारमतवादी असतात. एखाद्याच्या पट्टीला पाय लागला ना तरी आमच्यामध्ये प्रसव मोडण्याची पद्धती आहे. काय मस्त माणसाला तुडून जातात, आम्हालाही तुडून जातात.
तरी त्यांना लक्षच नसतं, भानच नसतं की ते बाबांच्या अंगावरून गेला काय, किंवा त्यांच्या कपड्याला पाय लागला काय, किंवा त्यांच्या चपलीला पाय लागला काय. अरे या परमार्गामध्ये छोटी छोटी प्रक्रिया असते. हे जर छोटं छोटं मूल्य तुम्हाला नाही सांभाळता आलं तर मग पुढे काय सांभाळता येणं शक्यच नाही. आणि म्हणून जर जबाबदार व्यक्ती समोर असले तरी बोलण्यातला शब्द तुमचा हळू झाला पाहिजे. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्यांच्या समोर लहान मुलं किंवा लहान माणसं मोठ्याने बोलतही नाहीत. आणि महानुभाव पंथाच्या आश्रम संस्कारांमध्ये गुरु शिष्यांच्या या आश्रम परंपरेमध्ये गुरूंच्या समोर उचासनावर बसणे हा सुद्धा एक प्रकारचा दोष मानला जातो. सांगायचं मला तात्पर्य की आता जर तुम्ही ही प्रक्रिया चालू ठेवली नाही, जर स्वारी म्हणण्याची प्रक्रिया तुमची जर नसेल, तर एक दिवस असा उगवेल की देवसुद्धा तुम्हाला, देवाला सुद्धा तुम्ही स्वारीच म्हणणार नाही तर माफ करायचं लांबच राहिलं. स्वारी तरी म्हणता आलं पाहिजे ना. आणि तुम्ही स्वारी म्हणू शकणार नाहीत, कारण अगोदर तुम्ही साधू संतांच्या पुढेच क्षमा मागितली नाही, एखाद्या वासनिकाला क्षमा मागितली नाही, तर मग परमेश्वराला कुठे तुम्ही क्षमा मागणार. कारण तुमचं हृदय किंवा तुमचं निबरगट स्वभाव झालेला असेल की ज्यामुळे तुम्ही तेवढं औदार्य दाखवणार नाही. त्यावेळी देव म्हणतात हे ईशाळूवाचे ईशाळू आहेत. आणि म्हणून सर्व यात्रेकरूंसाठी मी त्या स्वामींच्या आज्ञेची आठवण आपल्या सर्वांना करून देतो की माझा देव दयाळू आहेत. सप्तविशेषामध्ये जसं उद्धरणाचं व्यसन देवाला आहे, त्याच्यामध्ये हाही एक विशेष आहे. लक्षात ठेवा, देवाला जर राग आला, देव जर नाराज झाले, तर मग मात्र कोणी तुम्हाला वाली राहणार नाही, कोणी तुमच्यासाठी वकिली करणार नाही, कोणी तुम्हाला, जर देवच क्षमा करू शकत नसतील तर मग मात्र सगळीकडून तुम्ही निराधार झालेला असाल. त्याविषयी अप्राप्ती भावत आजच्या या खर्शी खांडीला साक्षी करून इथे उपस्थित असलेल्या सर्व गुरुकुळांना निमित्त करून आपण स्वारी म्हणूयात. जिथे आहोत तिथे आपण स्वारी म्हणू शकतो. देव सगळा अंतर्यामी आहे. आमच्याकडून आतापर्यंत काही चुकलं असेल तेव्हा क्षमा कर. हे दत्तात्रय महाराजा क्षमा कर. हे सर्वजण गुरुकुळ आहेत, बाबा आहेत, सर्व गुरुकुळांना आम्ही सर्वजण प्रार्थना केली पाहिजे की आमच्या कळत नकळत याच जीवनात नाही, नकळतपणे अज्ञानपणातही जे काही दोष घडले असतील त्याविषयी क्षमा कर.